नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण 2026च्या CTT परीक्षेसाठी मराठी या विषयाचे मागील वर्षांचे जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न घेणार आहोत। या प्रश्नांमुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे माहिती होणार आहे। म्हणून आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। गोखल्यांच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो। या वाक्यातील कर्ता शोधा। तर पर्याय खाली दिलेले आहेत। गोखले, घरातला, सकाळी, रेडिओ। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 रेडिओ। तर रेडिओ हा काय आहे या वाक्यातला कर्ता आहे। तर कर्ता कसा शोधायचा? तर कर्ता शोधण्यासाठी वाक्यातील क्रियापदाला नारा-नारी हे प्रत्यय जोडून प्रश्न विचारल्यास मिळणारं उत्तर काय असतं? कर्ता असतं। तर आता इथे चालू हे क्रियापद आहे ह्या वाक्यामध्ये। तर चालू ह्या क्रियापदाला नारा-नारी हे जर प्रत्यय जोडले तर मिळणारं उत्तर काय असतं? कर्ता असतं। तर चालू, तर चालणारा कोण आहे? तर रेडिओ आहे। म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 रेडिओ। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्म शोधा। त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती। तर ह्या वाक्यातील आपल्याला कर्म शोधायचं आहे। तर कर्म शोधण्यासाठी वाक्यातील क्रियापदाला लेली, ल्याली हे जर प्रत्यय जोडले आणि प्रत्यय जोडून जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? कर्म असतं। इथे क्रियापदाला आपण प्रश्न विचारू। दिसत नसलेली, तर दिसत नसलेली काय आहे? तर नावे आहे। दिसत नसलेली काय आहे? तर नावे आहेत। म्हणून या वाक्यातील कर्म काय आहे? नावे। पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आहे नावे। क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्या वाक्यातील काय असतं? ते कर्म असतं। पुढचा प्रश्न आहे, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? पर्याय आहे द्वंद्व समास, अव्ययी भाव समास, बहुव्रीही समास आणि तत्पुरुष समास। तर ही जी आपल्याला समासाची उदाहरणं दिलेली आहेत ही उदाहरणं बहुव्रीही समासाची आहे। तर या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण पाहू। तर अव्ययी भाव समास, तर अव्ययी भाव समास कशाला म्हणतात? तर अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद हे काय असतं? मुख्य असतं। पहिलं पद हे मुख्य असतं। उदाहरणार्थ यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण, गावोगावी, जागोजागी हे काय आहेत? अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहेत। यामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं असतं। त्यानंतर द्वंद्व समास, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात तो काय असतो? द्वंद्व समास असतो। उदाहरणार्थ राम लक्ष्मण, विटी दांडू, पाप पुण्य, खरे खोटे, 3-4, बरे वाईट। तर ही जी उदाहरणं आहेत ह्या उदाहरणामधले दोन्हीही शब्द काय आहेत? महत्त्वाचे आहे। तर आता इथं राम लक्ष्मण आहे तर राम लक्ष्मण हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे। विटी दांडू, तर विटी दांडूमध्ये विटी दांडू हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे। त्यानंतरचा बहुव्रीही समास, तर दोन्ही पदे महत्त्वाची नसून दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा काय होतो? इथं बोध होतो। म्हणजेच आता इथं उदाहरणं दिलेली आहेत, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ, पितांबर आणि गजानन या प्रकारचे हे काय आहेत? बहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा। बहीण भावाला खेळवते। पर्याय दिलेले आहे, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद, प्रयोजक क्रियापद, यापैकी नाही। तर आता यामध्ये आपल्याला बहीण ही काय आहे? कर्ता आहे आणि भावाला हे काय आहे? कर्म आहे। तर कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं हे आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे। आणि खेळवते हे काय आहे? क्रियापद आहे। जर वाक्यातील एखादी क्रिया कर्ता दुसऱ्याकडून करून किंवा घडवून आणत असेल तर ते काय असतं? प्रयोजक क्रियापद असतं। म्हणजेच इथे काय आहे? हे प्रयोजक क्रियापद आहे। बहीण भावाला खेळवते। पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, तिने आपले टिंबटिंब हात माझ्या गालावरून फिरवले। पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा। मुलायम, तर मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला रिकाम्या जागी भरायचा आहे। तर पर्याय हे खरखरीत, मृदू, मलिन आणि घाण। तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 खरखरीत। तर मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? खरखरीत। मृदूचा विरुद्धार्थी शब्द आहे कठीण आणि मलिनचा काय आहे? स्वच्छ। वरील वाक्यात विरुद्धार्थी शब्दाचा वापर अशा प्रकारे होईल, तिने आपले खरखरीत हात माझ्या गालांवरून फिरवले। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा।
धावा करणे. तर धावा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. पर्याय दिलेले आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे, अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावणे, सामान्यतः 100 धावा करणे आणि मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. तर सर्वित चर्वण करणे म्हणजेच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे. त्यानंतर शतक करणे म्हणजेच सामान्यतः 100 धावा करणे. पुढचा प्रश्न आहे, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर पर्याय आहे तक्रार अर्ज, मागणी अर्ज, व्यावसायिक अर्ज आणि कौटुंबिक पत्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, व्यावसायिक अर्ज. तर पुढचा प्रश्न आहे, या सत्तेत जीव रमत नाही खालीलपैकी कोणाचा आहे? म्हणजे हे पुस्तक किंवा हा ग्रंथ कोणाचा आहे? त्याचे पर्याय आहे इंद्रजित भालेराव, शांता शेळके, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, नामदेव ढसाळ. तर इंद्रजित भालेराव यांचं पीक पाणी, आम्ही, कबाडाचे धनी, त्यानंतर रानमळ्याची वाट, दूर राहिलं गाव. तर शांता शेळके यांचे कोणते पुस्तक आहे? तर वर्षा, टिपटिप चांदणं, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती. भालचंद्र नेमाडे यांचे मेल्ली, देखणी, त्यानंतर नामदेव ढसाळ यांचे गोलपिठा, गांडू बगीचा, खेळ, या सत्तेत जीव रमत नाही, या प्रकारची यांची पुस्तके आहेत. पुढचा प्रश्न आहे, येडका या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते आहे? पर्याय आहे एक मेंढी, हरिणी, नागिन आणि गाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, मेंढी. येडका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर मेंढी आहे. आणि बैलाचं काय आहे? तर बैलाचं गाय. आणि नागाचं काय आहे? नागिन. आणि हरणाची कोण आहे स्त्रीलिंगी रूप? हरिणी. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. देवा चांगला पाऊस पडू दे. तर पर्याय दिलेले आहे संकेतार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी आणि विधानार्थी. तर हे जे वाक्य आहेत हे वाक्य काय असणार आहे? आज्ञार्थी असणार आहे. देवा चांगला पाऊस पडू दे. तर ह्या वाक्याचं आपण ह्या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघणार आहोत. तर आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तर वाक्याच्या क्रियापदावरून आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश किंवा आज्ञा यांचा बोध होत असेल तर ते वाक्य काय असतं? आज्ञार्थी वाक्य असतं. तर संकेतार्थी वाक्य काय कशाला म्हणतात? तर वाक्यात संकेत म्हणजेच अट दर्शवलेली असते, ती म्हणजे जर, तर, जसे, तसे या प्रकारचे शब्द संकेतार्थी वाक्यामध्ये असतात. त्यानंतर विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तर विधानार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते ते विधानार्थी वाक्य असते. आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो ते काय असतं? प्रश्नार्थी वाक्य असतं. तर ह्या स्पष्टीकरणामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे, तुमची रिव्हिजनसुद्धा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो. अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य तो वाक्प्रचार निवडा. तर इथे पर्याय दिलेले आहेत, पोपट होणे, मती कुंठित होणे, इकडे आड तिकडे विहीर होणे आणि तंत्रीत असणे. तर या प्रश्नामध्ये किंवा इथे अधोरेखित केलेला वाक्प्रचार हा सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचणे हा वाक्प्रचार आहे. आणि या वाक्प्रचारासाठी त्याचा शब्दसमूह आहे की मती कुंठित होणे. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय भावकर्तरी, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, भावकर्तरी. पुढचा प्रश्न आहे, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो? पर्याय आम्ही परमेश्वराची प्रार्थना आणि करतो. तर या वाक्याचं किंवा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर करतो हे क्रियापद वाक्याची क्रिया पूर्ण करतो. तर पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? पर्याय चक्रधर स्वामी, म्हाइंभट्ट, नागदेवाचार्य, औसा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, म्हाइंभट्ट. पुढचा प्रश्न आहे, त्यांच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पर्याय आहे विशेषनाम, क्रियाविशेषण, क्रियापद
आणि शब्दयोगी अव्यय. तर इथे आपल्याला त्याच्याकडून हे काय लागलेलं आहे, इथं प्रत्यय लागलेला आहे. तर हा प्रत्यय असतो तो शब्दयोगी अव्ययाचा असतो, म्हणून प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. पर्याय भव्यता, सौंदर्य, दातृत्व आणि स्वतंत्र. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र. तर ह्या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण बघू. तर नाम कशाला म्हणतात? शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत, 4 विकारी आणि 4 अविकारी. नाम ही विकारी गटातील जात आहे. सामान्य नाम, तर समान गुणधर्मामुळे वस्तूला सर्वसामान्य जे नाव दिले जाते ते सामान्य नाव असते. त्यानंतर विशेष नाम, तर एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांच्या, वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते विशेष नाम असतं. आणि भाववाचक नाम, तर गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो ते काय असतं? भाववाचक नाम. उदाहरणार्थ भव्यता, सौंदर्य, दातृत्व, तर ही काय आहेत? भाववाचक नाव आहेत. तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण मराठी या विषयाचे महत्त्वाचे मागील वर्षी जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न घेतलेले आहेत. जर हे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आणि आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.